नमस्कार, मी तृप्ती पालकर. डॉक्टर तुमच्या घरी या कार्यक्रमात तुमचं स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत ऑस्टिओआर्थरायटिस आणि रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट, त्यावरची आधुनिक उपचार पद्धती आणि या संदर्भात माहिती देण्याकरता आपल्यासोबत आहेत डॉक्टर नीरज अडकर सर. सर, खूप खूप स्वागत आहे NDTV मराठीमध्ये. थँक्यू. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आजच्या पाहुण्यांची आपण थोडक्यात ओळख करून घेऊयात. डॉक्टर नीरज अडकर हे भारतामधील एक अनुभवी ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, जे रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट आणि स्पोर्ट्स इंजुरी या सर्जरीमध्ये विशेषज्ञ आहेत. त्यांनी MBBS, ऑर्थोपेडिक्समध्ये डिप्लोमा आणि ऑर्थोपेडिक सर्जरीमध्ये DNBची पदवी घेतलेली आहे. स्पेन आणि ऑस्ट्रेलियामध्ये पदव्युत्तर पदवी आणि फेलोशिप पूर्ण केल्यानंतर त्यांनी औंधमध्ये साई श्री हॉस्पिटल सुरू केलेलं आहे. मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली साई श्री टीमनं 35,000हून अधिक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केलेल्या आहेत. 10,000 पेक्षाही अधिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी केल्यात. त्यापैकी 3,000हून अधिक शस्त्रक्रिया पूर्णपणे स्वयंचलित रोबोटिक प्रणालीनं करण्यात आलेल्या आहेत, ज्यामुळे इतक्या रुग्णांवरती यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करणारे ते महाराष्ट्रामधील पहिलेच डॉक्टर आहेत. चला डॉक्टरांबरोबर चर्चा करूयात. डॉक्टर, सुरुवातीला मला हाच प्रश्न विचारायचा आहे की ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे नेमका काय असतो आणि त्याचे प्रकार काय आहेत? कारण बऱ्याचदा पेशंटला हे माहितीच नसतं की असा आजार आपल्याला झालेला आहे किंवा ही लक्षणं आपल्याला दिसत आहेत आणि त्यामुळे हा आजार आपल्याला झालेला आहे. तर ते कसं ओळखायचं? ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे वयोमानापरत्वे होणारी सांध्याची झीज. आर्थरायटिस म्हणजे कार्टिलेज, सांध्या हाडावरचं जे आवरण असतं कार्टिलेज, त्याच्यामध्ये होणारी झीज. आता हे आर्थरायटिसचे बरेच प्रकार आहेत. रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे, गाऊट म्हणजे युरिक ॲसिडमुळे होणारा आर्थरायटिस आहे. पण ऑस्टिओआर्थरायटिस जो आहे तो एज रिलेटेड आहे, वयोमानापरत्वे. आपलं वय जसं वाढतं तसं त्या कार्टिलेजची झीज होते आणि ती झीज झाल्यामुळं आपल्या हाडावरचं आवरण निघून गेल्यामुळं हाडं एकमेकावर घासायला लागतात. त्याला ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतात. सो त्याच्यामुळं आणि वेदना होतात, त्रास होतो, सांध्याला दुखतं, सूज येते, ही सगळी त्याची विविध लक्षणं आहेत. अच्छा सर, आत्ताच्या काळामध्ये विविध उपचार पद्धती सांधेदुखीवरती वगैरे झालेल्या आहेत, पण तुम्ही आधुनिक उपचार पद्धतीनं म्हणजे रोबोटिक उपचार पद्धती करतात. तर ही उपचार पद्धती नेमकी काय आहे? रोबोटिक उपचार पद्धती सांधेरोपण शस्त्रक्रियेसाठी, जॉईंट रिप्लेसमेंटसाठी वापरली जाते. त्याचे विविध प्रकार आहेत. तर हे रोबोटिक उपचार पद्धतीमध्ये एक्झॅक्टली सांध्याला आलेला जो बाक आहे त्याची जे आहेत मेजरमेंट्स घेतले जातात. त्यानुसार तो बाक किती सरळ करायचा आहे, किती डिग्रीमध्ये, किती अँगल त्याला द्यायला पाहिजे, तो नवीन इम्प्लांट कसा बसवायचा, हे सगळ्या गोष्टीसाठी रोबोची मदत होते आणि ती जॉईंट अलाइनमेंट जी आहे ती व्यवस्थित आणायला त्याची हेल्प होते. सो रोबो म्हणजे एक आम्हाला ॲक्च्युली ऑपरेशनच्या दरम्यान आम्ही जो काही विचार करतो किंवा आम्ही जी सर्जरी करतोय ती क्रॉस चेक करायचं कामच रोबो करत असतो. ॲक्च्युअल सर्जरी सर्जनच करतो, पण ते रोबो एक आपल्याला प्रिसिजन आणतो, त्याच्यामुळे आपल्याला रिझल्ट्स पण त्याचे चांगले मिळतात. बरोबर. सर, अशी काही उदाहरणं आहेत का? म्हणजे एक उपचार पद्धती तर लोकांना आता सर्वज्ञ झालेली आहे की रोबोटिक उपचार पद्धती अशा प्रकारे जॉईंट रिप्लेसमेंटसाठी होते. मात्र अशी काही उदाहरणं आहेत का ज्या पद्धतीने प्रेक्षकांना आपल्या क्लिअर होऊ शकेल की कशा प्रकारे हे नेमके उपचार केले जातात? कारण बऱ्याचदा भीती पण असते. बरोबर आहे. आपण इथं लॅपटॉपच्या माध्यमातून बघूया की हे वेगवेगळे जे रोबोटिक उपचार पद्धतीचे पेशंट आहेत त्याचे काही व्हिडिओज मी इथं आपल्याला दाखवू इच्छितो. तर ह्या पेशंटला ॲक्च्युली गुडघ्याला खूप जास्त प्रमाणात बाक आलेला होता आणि ऑपरेशनच्या दरम्यानचा हा व्हिडिओ आहे जिथं ॲक्च्युली पाय एवढा जास्त प्रमाणात हालत होता, गुडघा अनस्टेबल होता आणि हा रोबोचा स्क्रीन मी तुम्हाला इथं दाखवतोय. खूप क्वचित प्रेक्षकांना हा डायरेक्टली असा स्क्रीन दाखवला जातो. तर त्याच्यामध्ये आपण बघताय की एका साईडला 16 mm गॅप आहे, एका साईडला फक्त 1 मिलीमीटर आहे. एवढी इन्स्टॅबिलिटी त्या गुडघ्यामध्ये होती आणि ऑपरेशन नंतर तो पूर्णपणे ग्राफ सरळ झालेला आपल्याला इथं बघायला मिळतोय की 2-2.5 म्हणजे हार्डली अर्धा 1 मिलीमीटरचा फरक त्याच्यामध्ये राहिला आहे. तर हे ऑपरेशन पूर्वीचं या पेशंटचा फोटो आहे आणि ऑपरेशन नंतरचा पूर्ण पाय सरळ झालेला फोटो आपल्याला इथं बघायला मिळतोय. ऑपरेशन पूर्वी ते असे चालायचे आणि ऑपरेशन नंतर पूर्णपणे पाय सरळ झाल्यानंतर ॲक्च्युली त्यांचाच विश्वास नाही बसला. ज्यावेळेस आम्ही दुसऱ्या दिवशी त्यांना उभं केलं, म्हणजे ह्या सर्जरीनंतर काय बेड रेस्ट नसते, खूप दिवस झोपून ठेवावं लागतं असं नाही आहे. नेक्स्ट डे ज्यावेळेस चालले तर त्यांचाच विश्वास नाही बसला की हा माझाच पाय आहे म्हणून, आणि पूर्णपणे तो पाय सरळ झाला, त्याची डिफॉर्मिटी पूर्णपणे निघून गेली. आणि असे जे आहेत विविध पेशंट जे आहेत, तर हे समजून घेण्यापूर्वी आपण एक गुडघ्याची संरचना ह्याच्याविषयी पण अगदी थोडक्यात माहिती घेऊया. या चित्रामध्ये आपल्याला बघायला मिळतंय की गुडघ्याचा जो सांधा आहे तर गुडघ्याची वाटी म्हणजे पटेला, मांडीचं हाड आणि खाली शिनबोन नडगीचं हाड या 3 हाडांनी बनलेला असतो. या 2 हाडांच्या मध्ये मेनिस्कस म्हणजे खुर्च्या असते, जी इंग्रजी C आकाराची असते
आणि ती शॉक अब्सॉर्बर सारखी काम करते. पण ज्यावेळेस त्याला मार लागतो त्यावेळेस तो मेनिस्कस दोन हाडांच्या मध्ये अडकतो आणि त्याच्यामुळं ते आपल्याला मांडी घालून बसलं की पाय सरळ करायला त्रास होतो किंवा चालताना त्याच्यावर भार आला की वेदना होतात. पण हे मेनिस्कस जर आपण असंच ठेवलं तर ती टेअर वाढत जाते. जसं आपण इंग्रजीत म्हणतो स्टिच इन टाइम सेव्हज 9. जर ते वेळेत त्याच्यावर उपचार केले तर ती इंजुरी वाढत नाही. पण हे टेअर झालेलं मेनिस्कस जे आहे ते आम्ही ॲक्च्युली 5 मिलीमीटर जागेतनं फक्त ते स्टिच करू शकतो. आणि हे मेनिस्कस आपण वाचवणं अत्यंत जरुरी असतं जेणेकरून आपण सांध्याची होणारी झीज आपण टाळू शकतो भविष्यामध्ये. तर त्याचबरोबर गुडघ्याच्या आतमध्ये प्रमुख 4 लिगामेंट्स असतात. हे खेळाडूंमध्ये जे आहेत ह्या इंजुरीज खूप जास्त प्रमाणात बघायला मिळतात. तर त्याला ज्यावेळेस मार लागतो त्यावेळेस ते गुडघ्यामध्ये अशी इन्स्टॅबिलिटी डेव्हलप होते. पण ह्या गोष्टी एक्सरेवरती डिटेक्ट होत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा पेशंटला मार लागतो आणि एक्सरे नॉर्मल आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. तर इंजुरी झाली असेल तर आणि दुखत असेल तुम्हाला तर एक्सरे नॉर्मल आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. तर या चित्रामध्ये आपण बघतोय की कार्टिलेज जो बोनवरचा जो पांढरा जो लेअर आहे त्याला कार्टिलेज म्हणतात. इंजिनमध्ये ऑइल किंवा लुब्रिकंट सारखं तो काम करतो आणि आपल्या सांध्याची हालचाल घर्षण विरहित करायचं काम ह्या कार्टिलेजचं असतं. ज्यावेळेस हे कार्टिलेज निघून जातं त्यावेळेस ते हाड एकमेकावरती घासायला लागतं. मॅडम आपण मगाशी विचारलं मला ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे काय, तर ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे ह्या कार्टिलेजची झीज ज्यावेळेस हे निघून जातं आणि बोन घासायला लागतं. पण ह्या कार्टिलेजला रक्तपुरवठा नाहीये त्यामुळे एकदा निघून गेलं की ते नवीन तयार होत नाही आणि ते बोन घासायला लागतं एकमेकावरती. आपला हा जो एक्सरे आहे एका साईडचा की जिथं 2 बोनच्या मध्ये आपल्याला स्पेस दिसते तर तो नॉर्मल हेल्दी चांगल्या जॉईंटचा एक्सरे आहे. पण इकडचा जो एक्सरे आहे ज्याच्यामध्ये त्या 2 बोनच्या मधली स्पेस कमी झालेली आपल्याला दिसते कारण कार्टिलेज एक्सरेवरती दिसत नाही. म्हणून ते कार्टिलेज निघून गेलं की ती स्पेस कमी होते. त्याचा अर्थ तिथं हाड एकमेकावरती घासायला सुरुवात झालेली आहे. सुरुवातीच्या काळामध्ये जर पेशंट आले अर्ली स्टेजमध्ये तर एक छोटेसे इंजेक्शन्स, लुब्रिकेशनचे इंजेक्शन्स, काही गोळ्या औषधं, फिजिओथेरपीने आपण हे मॅनेज करू शकतो किंवा काही पेशंट्समध्ये आम्ही कार्टिलेज ग्राफ्टिंगचा पण ऑप्शन देतो. पण ज्यावेळेस या पायाला एवढा जास्त प्रमाणात बाक आलेला असतो त्यावेळेस अनफॉर्च्युनेटली एक रोबोटिक सर्जरी आपण रिप्लेसमेंट सर्जरी करण्याशिवाय पर्याय नसतो. तर ह्या आता नवीन आधुनिक उपचार पद्धती आपण बोलत होतो मगाशी तर त्याच्यामध्ये पार्शल नी रिप्लेसमेंटचा पण एक ऑप्शन आहे की जेवढी झीज झाली आहे तेवढाच पार्ट फक्त चेंज केला जातो. जवळपास 70 ते 80% गुडघा हा प्रिझर्व केला जातो. पण हे वेळेत करून घेणं अत्यंत जरुरी असतं. हा ऑपरेशनच्या पूर्वीचा एक्सरे आणि ऑपरेशन नंतरचा हा एक्सरे आपण इथं बघतोय. आता एका साईडला आहे तो टोटल नी रिप्लेसमेंटचा एक्सरे आणि दुसऱ्या साईडचा पार्शल रिप्लेसमेंट. सो यू कॅन इमॅजिन की आपण केवढा नी इथं प्रिझर्व करतोय. पण त्याचा दुसरा अर्थ असा आहे की हे वेळेत करून घेणं जरुरी आहे कारण झीज जर सगळीकडेच झाली तर मग टोटल रिप्लेसमेंट शिवाय पर्याय नसतो. आता याच्यामध्ये आपण एक व्हिडिओ बघतोय की पार्शल रिप्लेसमेंट रोबोटिक्सनी काय केलं जातं, कसं केलं जातं. तर त्याच्यात ॲक्च्युली त्या जे आहे झीज झालेल्या पार्टची जे आहे ते मॅपिंग केलं जातं आणि त्याच्यामध्ये तेवढाच पोर्शन जो आहे तो चेंज केला जातो. तर तो चेंज करताना अतिशय प्रिसिजन याच्यामध्ये अचीव केलं जातं की त्याच्यामध्ये ह्याला किती अँगलमध्ये अगदी 0.5 मिलीमीटर पर्यंत ह्याच्यामध्ये प्रिसिजन आम्हाला अचीव करता येतं या सर्जरीला. आणि हा गॅप आपण बघतोय जो फ्लो चार्ट आहे 8 मिलीमीटर टू 9-9.5 मिलीमीटर एवढं सब मिलीमीटर प्रिसिजन ह्याच्यामध्ये अचीव होतं. ऑपरेशन नंतरचा हा एक्सरे आपण इथं बघितला आणि ह्या पेशंटचं आम्ही पार्शल रिप्लेसमेंट जस्ट 2 आठवड्यापूर्वी केलं होतं आणि 2 आठवड्यामध्ये विदाऊट एनी सपोर्ट व्यवस्थित चालताना आपल्याला ते इथं बघायला मिळतात आणि त्यांना सिव्हिअर पेन होतं ऑपरेशनच्या पूर्वी. पण हे जर प्रिसिजन सर्जरी झाली तर त्याचा सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज असा असतो की पेशंटची रिकव्हरी खूप फास्ट होते. या पेशंटचं ॲक्च्युली जो आहे दोन्ही रिप्लेसमेंट केले आम्ही दोन्हीनी. या आजींचं वय जवळपास 70च्या जवळ. या आजींचं मला सांगायला आनंद होतो की ऑपरेशन नंतर 8 महिन्यामध्ये त्यांनी आळंदी ते पंढरपूर पायी वारी पूर्ण केली चालून 240 किलोमीटर आणि गेल्या 3 वर्षात 3 वेळा आळंदीची वारी त्यांनी पूर्ण केलेली आहे. तर हे नुसतं गुडघ्याशी संदर्भात नसतं, ह्याच्यात पेशंटचं पूर्णपणे जे आयुष्य आहे त्याचा कायापालट होतो आणि हे समजून घेणं जरुरी आहे. कारण मी नेहमी सांगतो की एक लाईफ इज मुवमेंट अँड मुवमेंट इज लाईफ. त्याच्यात हालचाल जेवढी राहील शरीराची तेवढीच आपली जी आहे तब्येत चांगली राहते. या पेशंटचं ॲक्च्युली हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे स्विमिंग कोच आहेत स्वतः. त्यांचे
गुडघे खराब होते, चालता पण येत नव्हतं, पायाला भाग होता आणि हे ऑपरेशन नंतरचं ऍक्च्युली ट्रेडमिलवर पळतानाचा त्यांनी मला व्हिडिओ पाठवलाय. अच्छा. सो ह्या चांगल्या गोष्टी, आयुष्यात आनंद देणाऱ्या गोष्टी आणि ओव्हरऑल तुमची तब्येत चांगली ठेवण्यासाठी या जरुरी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही या शस्त्रक्रियेनंतर करू शकता. आमचे एक पेशंट आहेत, डॉक्टर आहेत, सिनियर डॉक्टर, त्यांना सर्टिफिकेट मिळालं. त्यांचे नी रिप्लेसमेंट केल्यानंतर 108 सूर्यनमस्कार घातले त्यांनी एका दिवशी. सो अशा ह्या सगळ्या विविध गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवायला पण आनंद होतो. आता हे गुडघ्याचं आपण बघितलं तर त्याचबरोबर खुब्याचे पण जे आजार आहेत, एस्पेशली कोविड नंतर खुब्याच्या सांध्यामध्ये AVN, ए व्हॅस्क्युलर नेक्रोसिस, म्हणजे सांध्याचं जे बोन असतं तर त्याच्यामध्ये रक्तपुरवठा कमी होतो आणि त्याच्यामुळं खुब्याच्या सांध्याला सूज येणं, दुखणं ह्या गोष्टी सगळ्या सुरू होतात. तर ज्यावेळेस एका सर्टन स्टेजच्या पुढं त्याची झीज होते त्यावेळेस तो आम्ही एक सिरॅमिक पद्धतीचा असा जॉईंट वापरून तो आम्ही चेंज करतो. अर्ली स्टेजमध्ये काही गोळ्या औषधं असतात, इंजेक्शन असतात, त्यांनी उपचार करता येतो. पण ज्यावेळेस झीज खूप जास्त झालेली असते त्यावेळेस ॲक्च्युली तो चेंज करण्याशिवाय पर्याय नसतो. हे पेशंट स्वतः हिंजवडीच्या IT पार्कमध्ये काम करतात. ॲब्सोल्यूट बेड रिडन, म्हणजे त्यांना बेडमध्ये पण हालता येत नव्हतं. पण ऑपरेशन नंतर पूर्णपणे दोन्ही खुब्याचे सांधे बदलल्यानंतर पूर्णपणे त्यांची हालचाल पूर्ववत झालेली आहे आणि यांचं ऑपरेशन करून आता जवळपास 10-11 वर्ष झाले. दुसरे पेशंट, वरचा जो एक्सरे आहे त्याच्यामध्ये दोन्ही खुब्याचे सांधे खराब झालेले आपल्याला बघायला मिळतात आणि खाली चेंज केल्यानंतरचा तो आपण एक्सरे पिक्चर इथं बघतोय. तर हे ऑपरेशनच्या पूर्वी असे चालत होते आणि ऑपरेशन नंतर व्यवस्थित मोटरसायकल चालवताना किंवा हे आपण इथं बघतोय तर लाईफस्टाईल मॉडिफाईंग सर्जरीज आहेत ह्या, म्हणजे टोटल तुमचं आयुष्य याच्यामध्ये चेंज होतं जर हे व्यवस्थित आणि चांगल्या तंत्रज्ञानाच्या आपण मदतीने हे जर केलं तर. हे पेशंट इथिओपियावरनं आले होते आमच्याकडं आणि ऑपरेशन नंतर 3 आठवड्यानंतरचा हा त्यांचा व्हिडिओ आहे आणि त्याच्यानंतर एक 3-4 आठवड्यात ते परत त्यांच्या देशी परत जाऊ शकले. ड्युअल मोबिलिटी नावाचा इम्प्लांट आम्ही वापरतो हाय रिस्क पेशंटमध्ये, रिव्हिजन सर्जरीजमध्ये. हे पेशंट ज्यांचं ऑपरेशन आधी झालेलं होतं, स्क्रू टाकलेले होते आणि ते खराब झालं आणि स्वतः हे क्लास 1 ऑफिसर, पण तो खुब्याचा सांधा पूर्णपणे वर निघून सरकलेला होता आणि ऑपरेशन करून तो जागेवर बसवला आणि नंतर तिने असा स्क्युबा डायव्हिंग करतानाचा मला एक फोटो आणि व्हिडिओ काढून पाठवला. हे बघून पण आनंद होतो की पेशंटचं ज्यावेळेस ट्रान्सफॉर्मेशन असं होतं तर दॅट रिअली गिव्ज लॉट ऑफ सॅटिस्फॅक्शन टू द ट्रीटिंग डॉक्टर. या आजी यांचं ऑपरेशन आधी झालं होतं मुंबईमध्ये, स्क्रू टाकला होता, खुब्याचं हाड मोडलं होतं. पण माझ्याकडे आला त्यावेळेस तो स्क्रू पूर्णपणे हललेला होता, सांध्याच्या आतमध्ये गेलेला होता आणि त्यांचा मी त्याच दिवशी रिप्लेस केला आणि हे ऑपरेशन झाल्यानंतर 3 आठवड्यामध्ये त्या उभारून चालतानाचा हा व्हिडिओ आहे. पण त्यांचं वय ज्यावेळेस मी ऑपरेशन केलं त्यांचं वय होतं 100. 100व्या वर्षी केलं आणि ऑपरेशन नंतर 3 आठवड्यामध्ये आपण कुठल्याही त्याच्यात म्हणजे सपोर्ट घेऊन ते चालू शकत होत्या, त्यांचं दैनंदिन कामं करू शकत होत्या आणि पुढं मग त्यांचं सांध्याचं दुखणं त्याच्यातनं पूर्णपणे बरं झालं. एक यंग ॲडल्ट्समध्ये मगाशी मी बोललो आपल्याला की तरुण लोकांमध्ये कोविड नंतर ए व्हॅस्क्युलर नेक्रोसिसचा आजार खूप वाढला आहे खुब्याचा. तर यांचं वय जे आहे हे 30शीतले तरुण आहेत आणि ॲक्टिव्हिटी कमी झाली, AVN झालं दोन्ही खुब्याला, त्यामुळे जवळपास 125 किलो वजन झालं होतं. दोन्ही हिप्स चेंज केले आणि ऑपरेशन नंतरचा त्यांनी मला व्हिडिओ पाठवला, घोड्यावर बसून 4 धाम यात्रा पूर्ण केली त्यांनी. तर हे जे आहेत म्हणजे ॲक्च्युली हे पॉसिबल जे होतं हे नवीन तंत्रज्ञान, म्हणजे आजचा जो आपला विषय आहे की आधुनिक तंत्रज्ञान, तर ह्याच्यामध्ये आपण लॅपटॉपच्या माध्यमातून बघतोय की हे नवीन जे रोबोटिक तंत्रज्ञान आहे खुब्यासाठी पण, तर त्याच्यात ॲक्च्युअल तो कप साईज झाला किंवा तो स्टेम हे सगळ्याचं मेजरमेंट व्यवस्थित घेतलं जातं आणि त्याची प्रिसाईज अलाइनमेंट किती डिग्रीमध्ये तो इन्क्लिनेशन काय करायचं ते आपल्याला समजतं त्याच्यामध्ये आणि तसं आपल्याला तो इम्प्लांट प्लेस केल्यानंतर पेशंटची रिकव्हरी ही फास्ट होते. त्याच्यात डायरेक्ट अँटिरियर अप्रोचनी आम्ही हे करतो आणि त्याच्यात डायरेक्ट अँटिरियर अप्रोचनी रिकव्हरी पण खूप फास्ट होते पेशंटची आणि विदाऊट सपोर्ट त्यांना लवकर चालता येतं. सो हे ऑपरेशनच्या पूर्वी यांना वॉकर लागत होतं या पेशंटला आणि नंतर एक 2 ते 3 आठवड्यात हे व्यवस्थित चालताना आपण इथं बघायला मिळतंय. हे काही युनिक केसेस आहेत. हे सिंगापूरवरनं पेशंट आले होते आणि एक 3 महिन्यानंतरचा व्हिडिओ त्यांनी पाठवला स्विमिंग करतानाचा. सो हे अगेन आय विल रिपीट की हे चेंजेस होतात की हे पेशंट केनियाचे होते आणि ऑपरेशन नंतर 1 महिनाभरात परत ते गेले दोन्ही गुडघे चेंज झाल्यानंतर. सो हे विविध असे उपचार पद्धती घेतलेले पेशंट्स आपण इथं बघितले मॅडम. तर हे पूर्णपणे आयुष्य यांचं ट्रान्सफॉर्म होतं आणि हे जे आहेत
अनफॉर्च्युनेटली एका सर्टन स्टेजच्या पुढं त्याची झीज झाली की ह्या शस्त्रक्रियेला पर्याय नसतो. आता ह्या पेशंट आहेत, आपण इथं बघतोय की जालन्यावरनं आल्या होत्या माझ्याकडं आणि दोन्ही गुडघे जे आहेत तर इतके खराब होते की त्यांना सपोर्ट घेऊन उभं राहायला पण त्रास होत होता. आणि ऑपरेशन नंतर 1 महिना 1.5 महिन्यानंतरचा हा व्हिडिओ आहे, व्यवस्थित चालताना बघायला मिळतात. यांना रुमॅटॉइड आर्थरायटिस होता. म्हणजे हे पेशंट, त्यांचं वय कमी 40च आहेत, पण रुमॅटॉइड आर्थरायटिसनी लवकर सांधे खराब होतात. आणि अनफॉर्च्युनेटली मग अशा केसेसमध्ये पण वय जरी कमी असलं तरी सुद्धा रिप्लेसमेंट शिवाय पर्याय नसतो. पण ह्याच्यामध्ये आम्ही लॉंग लास्टिंग इम्प्लांट्स वापरतो, ज्याचं आयुष्य चांगलं इम्प्लांटचं, जेणेकरून पेशंटला परत रिव्हिजन सर्जरी लागायची शक्यता ही कमी असते. या पेशंटचं पण आपण हे बघतोय म्हणजे की ज्यांचं ॲक्च्युली डे टू डे ॲक्टिव्हिटीज किंवा घरातल्या घरात चालणं पण ज्यांना अवघड झालेलं होतं आणि ते व्यवस्थित हिंडू फिरू शकतात. डेली 3, 4, 5 किलोमीटर चालणारे अगणित पेशंट आहेत. आम्ही साईश्री विटा लाईफमध्ये ज्यावेळेस हे करतो शस्त्रक्रिया, तर त्याच्यात सगळ्यात हा जो कॉमन फीडबॅक आहे की आमचं वॉकिंग डिस्टन्स वाढलं. आणि मला एक नेहमी प्रश्न विचारला जातो की मला डायबिटीज आहे, मग ही शस्त्रक्रिया करता येईल का? तर ॲक्च्युली ज्येष्ठ नागरिकांमध्ये 70-80% लोकांमध्ये डायबिटीज आहेच आहे आज. पण त्याच्यामध्ये डायबिटीसच्या लोकांमध्ये तर हे पहिल्यांदा करायला पाहिजे, कारण ते जर चालले तरच त्यांची शुगर आटोक्यात राहणार आहे. अजून काही आपण पेशंट इथं बघूया ह्या लॅपटॉपच्या माध्यमातून. यांच्या राजस्थानचे हे पेशंट होते आणि ऑपरेशन नंतरचा हा व्हिडिओ आहे. आणि मगाचपासून मी आतापर्यंत एक 18 असे उदाहरणं दिलेली आहेत की त्याच्यात पेशंट ट्रान्सफॉर्मेशन मी म्हणतो की मी ज्यांना आता आपण बघतोय की त्यांना उभं राहायला पण असा कोणाचा तरी सपोर्ट लागत होता, हे नंतर सुट्ट चालतायत किंवा सायकलिंग करतायत. आता या वयामध्ये ह्याच्यापेक्षा वेगळा दुसरा कुठला आनंद असूच शकत नाही. मी म्हणतो की तुमचं स्वातंत्र्य तुम्हाला परत मिळतं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि हे विविध पेशंट्स आपण इथं बघितलंय. ग्रॉस डिफॉर्मिटीचे आपण जे बघतोय की कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन त्याचं होतं, ह्या प्रिसिजन सर्जरीमुळे हे शक्य होतं. आणि विविध म्हणजे ॲक्च्युली भारतातनं पण विविध क्षेत्रामधनं आम्हाला हे पेशंट्स इथं येतात आणि कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन आम्ही इथे अचीव करू शकतो. हे माझ्या टीममुळं पण शक्य आहे. माझ्याबरोबर ते माझी टीम पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असणं जरुरी आहे. आणि हे रोबोटिक उपचार पद्धतीमुळं हे जे काय पायाला बाक आलेला आहे, डिफॉर्मिटी आहे, हे ॲक्च्युली 1 मिलीमीटर 1 डिग्रीपर्यंत आम्हाला त्याच्यामध्ये प्रिसिजन अचीव करता येते आणि फास्ट रिकव्हरी आपल्याला अचीव करता येते. तर हे जे आहेत म्हणजे आता बऱ्याच वेळा आता ह्या पेशंटला ऑपरेशन सांगितल्यानंतर जवळपास 4 ते 5 वर्षांनी त्यांनी ऑपरेशन केलं, फक्त भीतीपोटी की माझं सगळं व्यवस्थित होईल की नाही, मला उभं राहता येईल की नाही. पण त्याच्यामध्ये असं आहे की एका सर्टन स्टेजच्या पुढे गेल्यानंतर अनफॉर्च्युनेटली त्याच्याशिवाय पर्याय राहत नाही. आणि हे जर व्यवस्थित प्लॅन करून केलं, योग्य इम्प्लांट वापरले, चांगल्या क्वालिटीचे इम्प्लांट वापरले, तर त्याच्यामध्ये आपल्याला रिझल्ट हा लॉंग लास्टिंग मिळू शकतो. सर, तुम्ही भीतीचा उल्लेख केला म्हणून हा प्रश्न विचारते. खरं तर सांधेदुखी सुरू झाली किंवा एखाद्या जॉईंटचं दुखणं सुरू झालं की प्रत्येकाला वाटतं की आता मला ऑपरेशन करावं लागेल म्हणून. ही एक भीती प्रत्येकाच्या मनात असते. तर सांधेदुखी झाल्यानंतर थेट ऑपरेशनच करावं लागतं का? किंवा काही एज लिमिट असतं का? जसं की तुम्ही म्हणालात की डायबेटीसच्या पेशंटने सुद्धा ऑपरेशन करावं, पण बऱ्याचदा वयाचं पण काही लिमिट असेल का ह्या शस्त्रक्रियेसाठी? आता नाही, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा की म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही वयामध्ये म्हणजे सगळ्यात जास्त वय ज्यांचं खोब्याचा ज्यांना आजार होता त्यांचं 104 वर्षाचे बाबा होते. पडले, फ्रॅक्चर झाला, तो सांधा पण खराब होता आणि त्यांचा आम्ही तो खोब्याचा सांधा चेंज केला. किंवा एक 93 वर्षाचे डॉक्टरच होता पेशंट, त्यांचा मी गुडघा चेंज केला, खूप खराब होता आणि ऑलमोस्ट ही वॉज व्हीलचेअर बाउंड, म्हणजे व्हीलचेअरशिवाय त्यांना हिंडू फिरू शकत नव्हते. तर तुमचा मेडिकल फिटनेस किती आहे त्याच्यावरती ती शस्त्रक्रिया करता येते का नाही हे ठरतं. म्हणजे एखादा 50-60 वर्षाचा माणूस पण मेडिकली अनफिट असू शकतो सर्जरीला आणि एखादा 100 वर्षाचा माणूस पण मेडिकली फिट असू शकतो. सो ह्या गोष्टी ॲक्च्युली सगळे म्हणजे जर करायचं ठरलं तर हे सगळे रिपोर्ट्स करून MD मेडिसिन बघतात, भूल देणारे डॉक्टर बघतात, हृदयरोग तज्ज्ञ बघतात, सगळ्यांनी सांगितलं तरच ह्या प्रोसिजर्स केल्या जातात. आणि फक्त पायाला भूल देऊन करतात, पूर्ण भूल द्यायची गरज नसते. आणि त्याच्यामध्ये डायबिटीज असलेल्या पेशंटसाठी ज्यावेळेस त्यांचा लॉंग टर्म शुगर कंट्रोल म्हणजे ज्याला HbA1c म्हणतात, तो जर चांगला असेल, 8-8.5च्या वर नसेल तो, तर डेफिनेटली शस्त्रक्रिया करता येते.
आणि त्याच्यात जर ज्यांचं HbA1c जास्त असेल 9, 9.5, 10 असे पण पेशंट्स येतात ज्याच्यामध्ये असं असतं की त्यांचा शुगर कंट्रोल चांगला नाहीये. मग ह्या लोकांना मी शुगर कंट्रोल आधी करा म्हणून सांगतो आणि ते झाल्यानंतर ती शस्त्रक्रिया करता येते. पण पोस्ट सर्जरी ऍक्च्युली जस्ट वॉकिंग डिस्टन्स त्यांचं वाढतं, चालण्याचं अंतर वाढतं, म्हणून असे अगणित पेशंट आहेत आपले की ज्यांची शुगर कंट्रोल ऑपरेशनच्या आधीपेक्षा नंतर त्यांची शुगर कंट्रोल चांगली होते, कारण त्यांची हालचाल वाढते. आणि डायबिटीसचे लोक जेवढं चालतील तेवढी त्यांची शुगर पण चांगली कंट्रोलमध्ये राहते. सर पण एखादा उपचार होण्यापेक्षा प्रिव्हेन्शन खूप महत्त्वाचं असतं की तो आजार आपल्याला होऊच नाही, प्रत्येकालाच वाटतं. बरोबर. जसं तुम्ही म्हणालात की आता डायबिटीज जवळजवळ 60 ते 70 लोकांमध्ये असतोच. मात्र अशा प्रकारे जॉईंटचे पेन्स किंवा कुठलाही त्रास, हाडांचा आजार जरी असला, कारण आत्ताच्या काळामध्ये इतके आजार वाढलेत की प्रत्येकाला वाटतं माझा फिटनेस असावा म्हणजे मला पुढे त्या दृष्टीने व्यायाम करता येईल किंवा काही आजार टाळता येतील. सांध्यांचे आजार होऊ नयेत यासाठी काही प्रिव्हेन्शन करता येतं? प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. पहिली गोष्ट, जर सांधे दुखायला लागले तर वेळेत डॉक्टरांचं तुम्ही कन्सल्ट करा, तुमच्या डॉक्टरांना, त्याच्यावर उपचार घ्या. अर्ली स्टेजमध्ये योग्य उपचार झाले तर तो दुखणं वाढत नाही. ते होऊ न देण्यासाठी नियमित व्यायामाला पर्याय नाही. दुसरी गोष्ट, संतुलित आहार. म्हणजे हे जे आहेत ह्या 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. ह्या जर आपण फॉलो केल्यात तर डेफिनेटली आपल्याला सांध्याच्या आजारावरती आपल्याला कंट्रोल करता येईल किंवा मात करता येईल. निश्चित सर, तुमचा हा सल्ला आणि हे मार्गदर्शन जे तुम्ही रोबोटिक उपचार पद्धतीबद्दल प्रेक्षकांना सांगितलेलं आहे, जितक्या शंका प्रेक्षकांच्या मनामध्ये असतील, कोणाला सांधेदुखीचा त्रास असेल आणि काही शंका असेल की मी ऑपरेशन करावं की नाही करावं, त्या सगळ्या शंका तुम्ही आता दूर केलेल्या आहेत आणि तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात. इतकं छान मार्गदर्शन आम्हाला केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर डॉक्टर तुमच्या घरी या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबायची. नमस्कार. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी.